पंढरपूरमधल्या मार्कडवाडीनंतर आता आणखीन एका गावाचा ईव्हीएमला विरोध आहे। धानोरे गावामध्ये हात उंचावून मतदान घेण्यात आलं। हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदानामध्ये उत्तम जानकरांना 1206 मतं पडली आहेत, तर विधानसभेला ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानामध्ये जानकरांना 963 मतं मिळाली आहेत। बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, धानोरे गावातील नागरिकांची मागणी आहे। योगेश बाळासाहेब देवकते यांनी ईव्हीएम मशीनद्वारे मतदान बंद करून बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया करण्याबाबत अर्ज दिलेला आहे। यापुढे ईव्हीएम मशीनद्वारे मतदान प्रक्रिया न होता बॅलेट पेपरवरती मतदान घेण्यात यावे व तसा ठराव ग्रामस्थांच्या वतीने ठराव करून निवडणूक आयोग व शासनाकडे सादर करण्यात यावा। कोणाकोणाला मान्य आहे सगळ्यांनी हात वर करा। महिला सगळ्या ज्यांनी ज्यांनी मला मतदान केलेलं आहे त्यांनी सगळ्यांनी हात वर करा। बसून काय